पण इथं आमच्या इथं संडासचं लय तक्रार चालू आहे म्हणून कोण पै पाहुणा सुद्धा येईनात बघा. सगळे आमदार खासदार कोण कोण सगळे येऊन गेले, कुणीही हा पाणी प्रश्न सोडवलेला नाही आहे अजिबात. तेवढं 500 रुपये देतात हुट्यात मोकळं. पूर्ण आमच्या गल्लीत अंधारा बुडू काय पोरं आता बाहेर जायला भेटत आमचं. तर आमच्या गल्लीत कोण लक्ष देत नाही. आता मतदान घ्यायला आलं मतदानच देणार नाही. कुजून जाऊ दे मतदान आमचं. हे लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी आहे. तर ही गरजेपुरतं काम करण्यापेक्षा तुम्ही 12 महिने काम करा. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात. रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप. तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. नमस्कार दर्शकांनो, मी आहे विनायक कळडोने आणि आपण पाहताय माय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 3 मध्ये, ज्याची सुरुवात मी करतोय गणेश मंदिर गणेश नगरमधून. आज इचलकरंजी शहरात इचलकरंजी बोले या कार्यक्रमाने 2च भाग प्रसारित केले आणि एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक प्रभागातून आता आम्हाला फोन येऊ लागले आहेत आणि आमच्या प्रभागात कधी येणार अशी विचारणा होऊ लागली आहे. पण मी दर्शकांनो तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय की दररोज एक दिवस आम्ही एक प्रभाग करत आहोत. कालच्या एक दिवसामध्ये खंड पडला. त्याचं कारण असं आहे की आज जो प्रभाग क्रमांक 3 आम्ही फिरतोय हा संपूर्ण गोरगरीब आणि कामगार वस्तीचा प्रभाग आणि दाटीवाटीचा प्रभाग आहे. लोकसंख्या ही प्रभाग क्रमांक 1-2 प्रमाणेच असली तरी वस्ती खूप मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर फिरणं आणि त्याचा आढावा घेणं आणि तो तुमच्यासमोर मांडणं यात आमचा बराचसा कालावधी गेला. आणि त्यामुळेच आज आम्ही जो कालचा खंड होता तो आज आम्ही पूर्ण करतो आहे. गणेशनगर त्याचबरोबर येथील परिसरातील काय परिस्थिती आहे यापासून आता आपण सुरुवात करतो आहे. चला जाऊया गणेशनगरमध्ये. सुरुवात करतो आहे प्रभाग क्रमांक 3मधून, गणेशनगर गल्ली नंबर 3मधून. सर्वात आधी मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे सार्वजनिक शौचालय आहे जे अनेक वर्षापासून बंद आहे. महानगरपालिकेने या ठिकाणी ठेवलं आहे. जरा थेट दाखवा. त्याच्यामध्ये इचलकरंजी नगर परिषद फिरते शौचालयाचा बोर्ड आपण पाहू शकता आणि सर्व झाडी आणि वेलांनी त्याला ह्या शौचालयाला व्यापलेलं आहे. त्याचा परिसर पाहतोय आपण, त्याच्याकडे कुठेही जागा नाही कारण ते बंद पडलेलं आहे. आता आपण ही सारण गटर पाहतोय. सारण गटर दाखवा थोडं. ह्या सारण गटरीतला कचरा आपण पाहू शकतोय. आता थोड्या वेळापूर्वी हा कचरा इथला फ्रंटचा काढलेला आहे. तो काढलेला कचराही दाखवा हा किती आहे. त्याच्यानंतर हा कचरा, ही सारण गटर ही पंचगंगा फॅक्टरीपासून आलेली सारण गटर आहे जी गणेशनगरच्या मुख्य भागातून फिरते. आता या कचऱ्याची, या गटरीतली कचऱ्याची अवस्था बघा. याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की किती दिवस हा कचरा काढलेला नाही सारण गटरीतून. आणि पावसाळा सुरूच आहे, पावसाळा संपलेला नाही. त्यामुळे दररोज ह्या पावसाचे पाणी या परिसरामध्ये फिरते. काय परिस्थिती आहे हे आपण इथल्या महिलांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवतो आहे या साईडला पहा, हे सार्वजनिक शौचालय आहे जे अनेक वर्षापासून बंद आहे. पुन्हा एकदा दाखवा प्रेक्षकांना हा सार्वजनिक शौचालयाची काय अवस्था आहे. कामगार वस्तीचा भाग आहे, नागरी वस्तीचा भाग आहे आणि इथे शौचालयाची सोय नाही. या ठिकाणी प्रत्येकाच्या घरात शौचालय आहे असे नाही, अशी अवस्था असताना या ठिकाणी ह्या शौचालयाची ही अवस्था आहे. आता आपण नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 3 गणेशनगरमधल्या ह्या महिला आहेत सगळ्या. काय समस्या आहे तुमच्या? आमची समस्या म्हणजे की आमचं शौचालय नाही आणि गटारीची ते समस्या भरपूर आहे. पाणी पाऊस आला की पाणी सगळं घरात ते शिरते आणि मेन म्हणजे शौचालयाचीच अडचण आहे, दुसरी काही अडचण नाही आहे.
तुमच्या इथे किती कुटुंब असतील, घरे असतील इथं? तरी असतील की 200-250 असतील की. 200-250 वस्ती आहे. तुमच्या घराच्या कोणाकडे शौचालय नाही? कुणाच्याच घरी नाही आहे. घरं तुमची लहान आहेत का? लहान आहेत, छोटी घरे आहेत. घरं छोटे आहेत. होय. हा साप गटरी तेन फुटल्या त्यामुळं साप तेन येतात घरात नाही आमच्या. ते पाणी येते चावीला, ते 8 दिवसाला एकदा येते. पाणी पुरत नाही, पाणी पुरत जास्त उशीर पुरत नाही, सोडत नाहीत उशीरपर्यंत पाणी. सोडत नाहीत पाणी. नाही. सोडत नाही. तास फक्त 1 तास, ते बी 6 दिवसांनी 7 दिवसांनी. गटरीचं पाणी काळं येते आल्या चावीला. चावीला. नंतर चांगलं येते अर्ध्या तासानं. हां. मग ना ते बी घाण गीस पाणी असते आल्या वास मारते ते गटरीतलं पाणी गेल्याला सगळं. पाण्याची वेळ तर एकसारखी आहे काय? वेळ नाही, कधी सकाळचं येते कधी दुपारचं येते. टायमिंग चुकूनच असते. पाण्याची वेळ बी नाही आहे व्यवस्थित. आजारी पडलं बघायला येणार असाल लगी जावा तुम्ही, पण इथं आमच्या इथं संडासच लय तक्रार चालू आहे म्हणून कोण पै पाहुणा सुद्धा येईनात बघा. आई म्हणणारे त्यांनी सुद्धा येईनात का संडासचा इथं प्रॉब्लेम. एखादं काय अचानक त्यासनी झाल्यावर कुठे घेऊन जाणार आम्ही, म्हणून कोणा पै पाहुण्यासली सगळ्यासनी आम्ही थांबवले येऊ नका म्हणून ह्या संडासासाठी. सगळे हसत्यात आमच्यावर की एवढं तुम्ही सिटीत राहायलाय पण तुम्हाला संडास नाही, तुम्ही कसं राहायलायसा असं म्हणून हसत्यात आमच्यावर. आमची परिस्थिती आहे गरीब, आम्ही कुठं संडास बांधणार. असं नगरपालिका म्हणत पण नाही की आम्ही एवढं देतो तुम्ही बांधा, असं सुद्धा नाही. मग आम्ही नगरपालिकेची योजना आहे की मग जागा काय आलीच नाही तर आम्ही कसं काय करणार. ती योजना आमच्यापर्यंत आलीच नाही, आणि योजना आली तरी बी आमची छोटी छोटी घरं आहेत. निदान एकामध्ये तुम्ही 2-2 बांधा, एवढे जागा असली तर करा. असं तर म्हणल्यावर आम्ही काय तर पुढचं मार्ग बघूया ना, पण ते काहीच नाही तर आम्ही काय करणार. आमची परिस्थिती गरीब, मुलं छोटी छोटी आहेत, मग कसं करणार. दर्शकांनो, मी मगाशी थोड्या वेळापूर्वी दाखवलं इथं ओढ्याचं पाणी त्या सारण गटारीतून कशा पद्धतीने येतं आहे आणि लोकवस्तीमध्ये ते पाणी शिरतं आहे. इथे शौचालयाची दयनीय अवस्था आहे. इथे शौचालयाला या नागरिकांना शौचालयाला बाहेर जावं लागते आणि ते सुद्धा इथलं अंतर जर मोजला किलोमीटरमध्ये मोजला तर ते 1.5 किलोमीटरपर्यंत होते. ही अशी इथली अवस्था आहे. पै पाहुणे येऊ शकत नाहीत. इचलकरंजी महानगरपालिका आहे, महानगरपालिका असून सिटी आहे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं की लोक आम्ही सिटीत राहतो आहे आणि ही वस्ती काय नवीन नाही आहे. गेल्या 50-60 वर्षापासूनची ही वस्ती आहे आणि इतकी असून येथे नागरिक सुविधा नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाने डोळे उघडून या लोकांच्याकडे बघावे आणि या ठिकाणची सुविधा करून द्यावी, अशीच या नागरिकांची मागणी आहे. बरोबर आहे काय? हा बरोबर आहे. आणि फोन आम्ही केल्यावर पै पाहुण्यासनी काय म्हणतात संडास तुमचं रिपेरी झालंय काय, आम्ही नाही म्हणतोय. मग त्यांनी आमच्यावर हसतात का तुम्ही एवढं राहायला शिटीत पण तुमची संडास अजून व्हाय नाही असं म्हणतात. मग काय म्हणायचं. तर या नागरिकांच्या सुविधा या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर लवकर तात्काळ करून द्याव्यात, अशीच या नागरिकांची मागणी आहे. टायमिंग पाण्याचं नाही, सकाळ सोडतो संध्याकाळ सोडतो दुपार सोडतो असं म्हणतात. ते 11 पाणी येते, 11ला 10ला. माणसं कामच नाही ना, कधी झोपायचं सांगा बरं. सगळं उठून कामाला जाणार महिला सगळ्या. 12 वाजूस तर 1 वाजूस तर पाणी भरत बसायचं. कुणाला सांगितलं तर कोण इकडे लक्ष देत नाहीत. वेळेत कोण पाणी सोडत नाही. पाणीवाला असू कोण असू, लाईटी गेल्या तर इथं कोण येत नाही. इकडे येतच नाही, आमच्याकडे लक्ष कोण देत नाही बघा. एक सुविधा काय आहे नाही, पाणीचा टायमिंगच नाही, कधी पण येते पाणी. डांबावर लाईट नाही, रस्ते असते लाईट कसं आम्ही फोन केल्यावर बघा येणार कोणतरी कर्मचारी, त्याच्यावर येत नाही. गल्लीत अंधार बुडूक असते पूर्ण. आमच्या गल्लीत अंधार बुडूक आहे. पोरं आता बाहेर जायला भेटत आमच्या. तर आमच्या गल्लीत कोण लक्ष देत नाही. आता मतदान घ्यायला आलं मतदानच देणार नाही. कुजून जाऊ दे मतदान आमचं. नागरिक बोलतायत लक्षात घ्या, मतदान कुजून जाऊ दे पण आम्ही मतदान देणार नाही. ही तुम्ही लोकप्रतिनिधींनी या प्रभागामध्ये अवस्था केलेली आहे. निवडणुका झाल्या का कोण लक्ष देत नाही आमच्याकडे. इकडं तेवढं 500 रुपये देतात हुट्यात मोकळं. आणि ताई माई म्हणतात, ताई या माई या अक्का या, हात जोडतात मोकळे होत्यात. मग बसते की बोंबलत मागे हे नाही सगळ्या बायका. याला आपण पण जबाबदार आहे की नाही. पैसे घेऊन मतदान टाकतोय त्यांना. मग घेणारे घ्यायचं कशाला. ते घेणारे घ्यायचे नाही जो पैसे. तर गणेशनगर गल्ली नंबर 4 या ठिकाणी किमान एक 100 घराची वस्ती आहे, किंबहुना कमी जास्त असेल. या महिलांचं म्हणणं आहे की 8-10 दिवसानं पाणी येतंय, ते पण रात्री अपरात्री येतंय आणि एवढ्या उशिरानं पाणी भरायचं. लाईट नसते भागात आणि अंधारात कसं पाणी बघायचं हा यांचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, खर्चाला पाणी नाही, किमान एक बोर तरी आम्हाला मारून दिली तर तो तरी आधार होईल असं यांचं म्हणणं आहे. लाईट नाही, पाणी नाही, रस्त्याची सोय नाही, ही लोकप्रतिनिधींनी या प्रभागाची करून ठेवलेली अवस्था आहे. आता लोक तुम्हाला मतदान देणार नाही असं म्हणायला लागलेत. ही अवस्था आलेली आहे.
आता तरी काय करणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे लोकप्रतिनिधी महानगरपालिका प्रशासनाने ठरवावे हीच या नागरिकांची मागणी. बरोबर आहे काय? तर बोला सगळेजण. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. मगाशी आपण जे गल्ली नंबर 4 मध्ये होतो त्याच्याच लागूनची लगतची ही गल्ली आहे. या ठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे. गेल्या 7-8 महिन्यापासून या ठिकाणी पाणी नाही, नळालाच पाणी येत नाही अशी परिस्थिती आहे. काय सांगाल ताई? नमस्कार, मी गणेशनगरमधून संगीता प्रकाश चौगुले बोलायला लागले. काय जवळजवळ आता हे मोर्चाचं प्रकरण, पाण्याचं प्रकरण मोर्चा नेला, सगळे आमदार खासदार कोण सगळे येऊन गेले, कुणीही हा पाणी प्रश्न सोडवलेला नाही आहे अजिबात. आता काय करायचं आहे पाणी प्रश्नावर? तुम्ही सगळ्यांनी सांगा तोडगा. निवडणूक जवळ आली की तुम्ही येताय, आश्वासनं खोटी देताय आणि निघून जाताय. 8 महिने झालं कंटिन्यू पाणीला चावीला पाणी नाही तर कुणाच्याच. काय केला तुम्ही? पाठपुरावा काय केला? पाठपुरावा आम्ही प्रत्येक आता नगरसेवकांकडे गेलो, तिथून त्यांच्याकडनं काही मदत मिळते का बघितलं. त्यांनी पण आले, बघितलं, मोर्चा नेला, 2-3 ठिकाणी इथं खोदकाम केलं, पण त्यातनं पण काही सक्सेसफुल झालेलं नाही, पाणी आलेलं नाही चावीला. पर्यंत पण मोर्चा नेलता आम्ही सगळ्यांनी. आणि आता प्रत्येक जण येते, बघून जात्यात, आता काम करतो मग काम करतो. नगरपालिकेत काय सांगितलं होतं? नगरपालिकेत हे ते मॅडम आश्वासन दिलेलं 1 महिन्याचं आश्वासन मॅडमनं दिलेलं, आयुक्त मॅडमने, की काय असेल ते आम्ही तुमचा 1 महिना तुम्ही थांबा आणि गणपती वगैरे चालू आहे, दसरा चालू आहे, आम्ही सगळं झाल्यावर करून देतो. पण असं सांगून पण त्यांनी आता 6-7 महिने झालं, जवळजवळ कंटिन्यू 8 महिने अजिबात पाणी येत नाही. तर ही पाण्याची दयनीय अवस्था आहे. बिलकुल चावीला पाणी येत नाही. तुम्ही कुठून पाणी आणताय आता? आता आम्ही बोरमधलं पाणी आणतोय. पूर्ण गल्ली सगळे कंटिन्यू राऊंड मारायला लागते आणि परत पाणी आणायला लागते. मग आमचे किती हाल चालले आहेत. तुम्ही नगरपालिकेकडनं आम्हाला घरपळा का पाणी बिल कमी करणार आहे का? हा, आमचं कंटिन्यू भरलेलं आहे पाणी बिल तर भरावंच लागणार. आमची पाणीपट्टी आमची क्लिअर असून सुद्धा तुम्ही असं का करताय? आम्ही 1 दिवस पाणीपट्टी केलं नाही की तुम्ही सगळेजण लगेच पाठवता इकडं, लगेच सर्वे चालू होतोय तुमचा. मग पाण्याच्या बाबतीत तुम्ही हलगर्जीपणा का करायला लागलाय? आता काय मागणी कराल तुम्ही? आता आम्हाला एवढंच म्हणायचंय बघा, तुम्ही कोणीही या भागात या, पण आमच्या चावीला आम्हाला भरपूर पाणी पाहिजे, पाण्याची सोय करून द्या. आंबेडकर नगर गल्ली नंबर 10 बार्शीकर गल्ली येथे या ठिकाणी परिसर पाहू शकता आपण. सारण गटरीचं जे पाणी आहे ते सारण गटर तुटल्यामुळे हे पाणी या खुल्या जागेत जाते आणि खुल्या जागेमध्ये हे पाणी तसंच्या तसं साचून राहते. साचून राहिल्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी कचरा, आणि कचऱ्यामुळे या ठिकाणी हे पाणी सर्व दुर्गंध झालेलं आहे. दुर्गंध झाल्यामुळे या ठिकाणी या पाण्यामध्ये आळ्यासुद्धा आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव इथं झालेला आहे. आता हेच पाणी शेजारला असणाऱ्या या घरांच्यामध्ये शिरतं आहे. आपण पाहू शकता ह्या आजूबाजूला ही घराची लाईन आहे, ओळ आहे, आणि हे साचलेलं पाणी ह्या घरांच्या आत मुरतं आहे आणि त्यांचा पाया, हा घराचा पाया जो आहे तो ओला कचकचीत झालेला आहे. कमीत कमी 10 वेळा जाऊन तक्रार केली आहे मी, सकाळी 6 वाजता. बरं. तरी एक सुद्धा कर्मचारी बघायला आलेला नाही. आणि 1 वेळा काढले तर अर्धी सारण काढली. अर्धे सारण काढल्यानंतर ही सगळी घाण ही तर मला दिसते. कोणी तर काढायला पाहिजे, कोणतं लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येकाला सांगून कोण सुद्धा बघत नाही. आणि ज्या वेळा गरज लागते त्यावेळेला तुम्ही आमचा हातपाय धरत येता. ह्याचा अर्थ काय की तुम्ही गरजेपुरतं काम करताय. हे लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी आहे. तर ही गरजेपुरतं काम करण्यापेक्षा तुम्ही 12 महिने काम करा. तुमच्यासाठी आम्ही आहे, तुम्ही आमच्यासाठी राहा. तर ही काम करण्याची पद्धत आहे. ह्या गल्लीमध्ये गाडी बसत नाही. कचरा गाडी आपली ढकल गाडी पाहिजे, त्याशिवाय कचरा बाहेर जात नाही. त्याच्यापायी बायका काय करतात, गटरीमध्ये टाकतात. कारण कचरा गाडी राहते माळावर उभा तर गाडी आत शिरत नाही. इकडं रस्त्याला उभा करतात, गाडी आत येत नाही. तर बायका काय करणार, कचरा साठवणार, गटरीत टाकणार. मग ही गटर तुमची. त्याच्यापेक्षा ढकल गाडी गल्लीमध्ये लावा. आपण भाटलेमाळ्यात आहोत. भाटलेमाळ्यात येथील नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत. काय ही तक्रार जास्ती घाणीची आहे, ढास जास्ती आहेत. काय गटर काढत नाहीत, काय कचऱ्याची गाडी येत नाही, घंटा गाडी येत नाही, अजिबात येत नाही घंटा गाडी. काय घंटा गाडी अजिबात इकडे येत नाही. तिने तक्रार आम्हाला धुर सांगून जातात. रस्त्याहून किती वर्ष झाले? रस्त्याहून लई वर्ष झालं, आता 10 वर्ष 15 वर्ष झालं आता. होय गेलं. आठवते का रस्ते झालेले कधी? काय 15 वर्ष झालं की येऊन
15 वर्ष कोण गेलं बघा. घंटागाडी येत नाही. येत नाही येत येते आपण तिकडचं तिकडं. तर बाजूला तुमच्या खण आहे, खणीची समस्या काय सांगा? समस्या बघा इथं बघा हे घाण सगळं गावाची घाण इथं आणून टाकतात. आणि हा कचरा का नाही, कचऱ्यामुळे ढास खूप व्हायला लागलेत. फवारा मारणे कोण येत नाही, काय नाही, घंटागाडी नाही, गटार काढायला कोण नाही, पाण्याची व्यवस्था नाही आहे. बोर मारलाय, बोर मारते पण ते सुदूस आत्ता परवा बोर मारलाय, अजून त्याची बोरची सुरुस्ता काय केलेली नाही आहे. आता बोर केव्हा येणार माहिती काय? मतदान झाल्यावर बोर येणार तुम्हाला, तोपर्यंत येणार नाही. नाही येणार. काय डांबावर लाईटी पण गावाची घाण इथं आणून चौकशी करायला येत नाहीत कोण. डांबावर लाईट पण नाही, सांगून पण कोण आलं नाही चौकशी करायला. आपण मगापासून फिरतोय. मी सुरुवातीला सांगितलं की हा सर्व प्रभाग क्रमांक 3 हा सर्वसामान्य गोरगरिबांचा आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचा हा प्रभाग आहे. या ठिकाणी नागरिकांची स्वतःची घरे असली तरी या ठिकाणी कोणतीही प्रशासनाकडून सुविधा मिळत नाहीत. लाईट नाही, रस्ते नाहीत, गटारी नाहीत, त्याच्यानंतर कूपनलिकेची देखील सुविधा नाही. आत्ता बोर मारली जात आहे, त्यामुळे नागरिकांचं म्हणणं आहे की हे निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला हे तसंच होणार आहे. ते चावीचं बी होणार आहे आणि बोरचं बी होणार आहे. आता आम्हाला सध्या पाणी नाही बघा, प्यायला पण पाणी नाही आम्हाला आता. ही परिस्थिती आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भलेही सुधारणा होत असतील तर त्या तात्काळ व्हाव्यात आणि कायमस्वरूपी व्हाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. बरोबर आहे काय? पाणी पण नाही, निवडणुकीच्या आधी आमचं व्हायला पाहिजे बघा बोरचं पाण्याचं सगळं शिस्त. निवडणुकीच्या आधी व्हायला पाहिजे बोर आणि पाण्याचं मला शिस्त. निवडणुकीच्या अगोदर सुविधा व्हायला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. निवडणुकीपूर्वी ह्या सुविधा व्हायला पाहिजेत असं या नागरिकांचं म्हणणं आहे. शहापूरचे प्रतिनिधी रसूल जमादारसह कॅमेरामन अमन आणि मी विनायक कलडोने. तुम्ही पाहताय माय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम. या ठिकाणी इचलकरंजी बोले हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 3 मधला या ठिकाणी समाप्त होतोय आणि उद्या पुन्हा भेटूया आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये इचलकरंजी बोले या कार्यक्रमात. आता सर्वजण बोलूया. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले.